मूकनायक आणि जनता त्यांनी मुंबईतून सुरू केलं होतं बाबासाहेबांनी, परळ आणि नायगाव या भागातून. तिथे सगळी गिरणी कामगारांची वस्ती होती. तर तिथे सुद्धा गिरणी कामगारांचा जो संघर्ष होता तो सुद्धा प्रत्यक्षपणे समोर यावा म्हणून त्यांचा एक वेगळा संघर्ष होता. तिथलंही रिपोर्टिंग बाबासाहेबांनी वस्त्यांमध्ये जाऊन केलेलं. त्याविषयी काय सांगाल? हां, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 2 भागांमध्ये मी त्याचं उत्तर देईल. एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रामुख्यानं जे कार्यक्षेत्र होतं, जरी पूर्ण महाराष्ट्र असला तरी मुंबई हे त्याचं एक केंद्र होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे वृत्तपत्रही निघायचे किंवा जसं जे छापखाना जिथे होता तो सगळा कामगारवर्गीयच काय परिसर होता. किंवा मोठ्या प्रमाणात जे अस्पृश्य समाजातली लोक होती ती मुंबईमध्ये कामगारच होती. त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये असलेली लोक किंवा त्यांची अनुयायी आणि ते ज्या भागामध्ये असतात तो भाग हा सगळा कामगारवर्गीयच भाग होता. त्याच्यामुळे मुंबईतल्या कामगार चळवळीचा प्रत्यक्ष प्रभाव हा बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच जडणघडणीवर आणि विचारविश्वावर झालेला आहे. जनता वर्तमानपत्राचं जर आपण तुम्ही म्हणाल तर जनता वर्तमानपत्रामध्ये याच्याविषयी विस्तृत काय म्हणूया विस्तृत वर्णन आलेली आहेत किंवा विस्तृत वार्तांकन झालेलं आहे. आणि हे फक्त मुंबईच्या गिरणी कामगारांचं नव्हे तर जगभरामध्ये जिथे जिथे कामगारांचं कष्टकऱ्यांचं काहीही होत असेल, मग अमेरिकेत होऊ द्या, कॅनडात होऊ द्या, युरोपामध्ये होऊ द्या किंवा रशियामध्ये होऊ द्या, त्या सगळ्यांचं वार्तांकन हे जनतामध्ये केलं जात होतं.